नमस्कार. रुचकर स्वाद यूट्यूब चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचं मनापासून स्वागत आहे. तर आज आपण घरगुती पद्धतीनं गुलकंद बनवलेला आहे. जर का तुमच्याकडं गावरान म्हणजेच गावठी गुलाब जर असतील तर अशा प्रकारे तुम्ही गुलकंद घरच्या घरी वेगळं काही न टाकता किंवा प्रिझर्वेटिव्ह न करता आपण हे गुलकंद बनवलेलं आहे. बऱ्याच व्यक्ती याला उन्हामध्ये ठेवतात किंवा डायरेक्टलीच कढईमध्ये साखर वगैरे टाकून गरम करतात. तसं न करता अगदी नॅचरल पद्धतीनं हे आपण केलेलं आहे. इथं मला 2 महिने लागलेले आहे हे गुलकंद बनवण्यासाठी, म्हणजे बनवून ठेवल्याच्या नंतर मुरण्यासाठी 2 महिने लागलेले. अगदी नॅचरल पद्धतीने हे गुलकंद तयार झाले. तर इथं तुम्ही तुमच्याकडे जी गावठी गुलाब असतो ना, त्याला हिवाळ्यामध्ये आणि पावसाळ्यामध्ये जास्त गुलाब येतात. तर उष्णता ज्यांना आहे किंवा उन्हाळ्यामध्ये ज्यांना त्रास होतो त्यांच्यासाठी हा खूप छान असा उत्तम पर्याय आहे. तर असे हे गुलाब आपण काढून घेतलेले आहेत. तर तुमच्याकडं येतील तसे सुद्धा दुसरे गुलाब याच्यात क्लीन करून असं थोडंसं कुस करून टाकू शकता. तर माझ्याकडे जेवढे निघले तेवढे मी काढून घेतलेले आहेत. आता ह्याच्या पाकळ्या म्हणजे स्वच्छ धुवून घेतल्यात गुलाब, आणि आपल्या घरच्या असल्यामुळे ना एवढं काय म्हणजे वाटत नाही. बाहेरून वगैरे आणले तर वाटतं तसं. तर हे स्वच्छ धुवून घेतल्यानंतर याच्या पाकळ्या व्यवस्थित खोलून घ्यायच्यात. एखाद्या वेळेस ना त्याच्यामध्ये आळ्या किंवा किडे वगैरे असू शकतात, पण याच्यामध्ये बिलकुल तसं काही नाही. तर आता हे पूर्ण पाकळ्या ह्याच्या काढून घेऊया. आणि पाकळ्या काढून घेताना ना मधला भाग व्यवस्थितच असा चेक करूनच काढायचा आहे, म्हणजे काही असेल तर त्यामध्ये जाणार नाही. तर पूर्ण पाकळ्या ह्याच्या काढून घेऊया. तर पूर्ण पाकळ्या काढल्यात आणि हे बघा, ह्याचे जी किडलेली पानं आहेत ते काढून घेतलेलं आहे. आता हे धुवून घेतल्यामुळे याच्यामध्ये थोडंसं पाण्याचा अंश राहिलेला आहे, तर एखाद्या कॉटनच्या कपड्यावर थोडंसं पांगवून ठेवायचं. का तर आपण इथं बऱ्याच दिवस याला मुरत ठेवणार आहोत, जसं की लोणचं वगैरे ठेवतो तशा प्रकारे. पाणी जर राहिलं तर ते व्यवस्थित टिकत नाही. त्यामुळे हवेला किंवा तुम्ही असंच कॉटनच्या कपड्यावर एखादा कपडा वरती आणि खाली जरी ठेवलं तरी ते पाणी त्या कपड्याला लागतं आणि ह्या पाकळ्या कोरड्या होतात. हे बघा, अशा प्रकारे पाणी चाळणीमध्ये ठेवलं तर एक निघत नाही, त्यामुळे कपड्यावरच टाकावं लागतं. तर इथं मी कोरड्या करून घेतलेल्या आहेत ह्या पाकळ्या. तर एकदम छान अशा कोरड्या झाल्यात, बिलकुल पाणी वगैरे ह्याच्यामध्ये राहिलेलं नाही. तर आता आपण याला ह्या पाकळ्या आपल्याला मोजून घ्यायच्या आहेत, म्हणजे एखाद्या कुठल्याही भांड्याने मोजून घेतल्या तरी चालतं. आणि काय करायचं की साखर आपल्याला जेवढे पाकळ्या आहेत तेवढी साखर आपण घालतो किंवा दुप्पटसुद्धा घालतात. पण जसे जसे तुमच्याकडं फुलं येतील ना, आता हे आपण मुरत ठेवणार आहोत. तर प्रत्येक वेळी भरपूर फुलं असतील तर स्वच्छ धुवून करून हीच प्रोसेस करायची. परत कुस करून त्याच गुलकंदमध्ये टाकायचं. म्हणजे काय होतं, साखर भरपूर प्रमाणात असते. म्हणजे आता इथं पाकळ्या म्हणजे हलक्या असल्यामुळे 2 वाटी झाल्यात, पण साखर भरपूर जाते. त्यामुळे तुम्ही बऱ्याच वेळा म्हणजे बऱ्याच दिवस हे याच्यामध्ये गुलाबाच्या पाकळ्या अशा प्रकारे कुस करून सुद्धा टाकू शकता. गुलकंद तयार झाला तरी ते मोरून व्यवस्थित होतं. आता हे हातानंच अशा प्रकारे कुस करून घ्यायचं आहे पाकळ्या. याला कट वगैरे बिलकुल करायचं नाही, का तर आपण इथं 2-3 महिने ठेवणार आहोत आणि तयार झाल्यावर सुद्धा वर्ष 6 महिन्यापर्यंत हा गुलकंद राहतो. पण घरी केलेलीची चव भन्नाट अशी लागते. तर एकदा नक्की ट्राय करा. आता हे कुस करून घेतलेल्या पाकळ्या अशा प्रकारे झालेल्या आहेत. आता याच्यामध्ये आपण साखर मिक्स करून घ्यायचे. जर का तुम्हाला वाटलंच तर तुम्ही निम्मी पिठी साखर आणि निम्मी अख्खी साखर टाकली तरी चालतं. पण ना ज्या रेसिपीला जेवढा वेळ लागतो तेवढा दिला ना तर ती रेसिपी परफेक्ट होते. तर आता आपण इथं 2 वाटी पाकळ्यांसाठी 1.5 वाटी साखर घालतोय. तर विकत्रीच्या ह्याच्यामध्ये दुप्पट तिप्पट साखर घालतात ते लोकं, पण आपण इथं जेमतेमच घातलेली आहे. आणि याच्यामध्ये तुम्ही परतसुद्धा पाकळ्या मिक्स करू शकता, जास्त गोड जर तुम्हाला आवडत नसेल तर. आता इथं थोडंसं कुस करून घ्यायचं आहे. आता आपण याच्यात ना अख्खीवाली साखर मिक्स केली ना तरी पण ह्याला 2 ते 3 महिने पूर्ण साखर विरघळायला किंवा गुलकंद तयार व्हायला लागतं. आता बऱ्याच व्यक्तींना उन्हामध्ये नेऊन ठेवतात किंवा काही 10-5 मिनटामध्ये गॅसवर ठेवून सुद्धा वितळून ठेवतात, पण ती चव जी नॅचरल पद्धतीने लागते ना तशी लागत नाही. मी हे गुलकंद उन्हातसुद्धा ठेवणार नाही. फक्त ना दर 8 दिवसाला म्हणजे दर रविवारी याला एखाद्या स्वच्छ चमच्यानी हलवून घ्यायचं बरणीत. म्हणजेच न चुकता हे काम करायचं जोपर्यंत आपलं गुलकंद तयार होत नाही तोपर्यंत. म्हणजे हलवल्यामुळे काय होतं, साखरसुद्धा वितळायला मदत होते आणि पूर्ण गुलकंदला म्हणजे त्या पाकळ्यांना साखर लागते. असं जरी टाकलं ना त्याला हलवल्यामुळे थोडंसं लवकर मेल्ट होते साखर. आता हे छान असं चुरून घेतल्यानंतर बघू शकता पाकळ्या टाकल्यात हे लक्षातच येत नाही. आणि लवकरसुद्धा म्हणजे असं कुस करून घेतल्यामुळे पाणी तयार होतं म्हणजे पाकळ्याचं, आणि गुलकंद बऱ्यापैकी लवकर तयार होतो. आता हे तयार झालेलं मिश्रण जे आहे ते एखाद्या काचेच्या बरणीत किंवा जी तुमच्याकडे बरणी आहे ते स्वच्छ धुवून घेऊन
परत त्याला कोरडं किंवा थोडंसं उन्हात ठेवून परत त्याच्यामध्ये भरून घ्यायचं आहे हे मिश्रण. आता हे आपल्याला साधारण 2 महिने तरी लागतील हे पूर्ण मिक्स व्हायला. जास्त जरी वेळ लागत असेल तरी ठेवावंच लागतं तेवढं. आता ही प्रोसेसच एवढी ही आहे म्हणजे जास्तीची आहे. तरी पण हे गुलकंद आपल्याला उन्हाळ्यापर्यंत खायला येतं. ज्यांना उष्णतेचा त्रास आहे किंवा तर त्यांनी हे गुलकंद खाल्लं पाहिजे किंवा तयार करून ठेवलं पाहिजे. याला झाकण लावून आपण हे ठेवून देऊया. तर बरोबर 2 महिने आणि 8 ते 10 दिवस झालेले आहेत. तर बघू शकता मी बऱ्याच वेळा चेक केलं होतं पण एवढं परफेक्ट वाटलं नाही, रंग व्यवस्थित आला नाही, त्यामुळे मी असंच ठेवलं होतं. तर आता बऱ्यापैकी झालेलं आहे आणि हे बघा एकदम छान परफेक्ट पद्धतीनं हे गुलकंद आपलं तयार झाले. वाटतंय का आपण हे घरी बनवलेलं आहे. विकत्रीचं जर आणलं तर अतिशय काळं असं दिसतं, पण हे बघा किती परफेक्ट आलेलं आहे. आणि मी 1-2 वेळा तरी याच्यामध्ये ना गुलाब निघले की त्याच्या पाकळ्या टाकलेल्या आहेत, म्हणजे एक मुठ्ठी असं कुस्करून. तर त्यामुळे सुद्धा याला कलर किंवा रंग जे आहे ती छान आलेला आहे. त्याची माहिती जी आहे ती बाजूला दिलेली आहे, ती तुम्ही चेक करू शकता. तर आता हे वाटीमध्ये ठेवून घेतले. तर अशा प्रकारे हे परफेक्ट गुलकंद आपलं तयार झालेलं आहे. तर अशाच प्रकारे तुम्हीही घरच्या घरी किंवा घरच्याच गुलाबाच्या पाकळ्यामध्ये हे गुलकंद तयार करू शकता. तर आज पण एवढ्या पाकळ्या निघलेल्या आहेत. आता मी तुम्हाला हे दाखवले, परत ह्या पाकळ्या कुस्करून ह्या गुलकंदमध्ये जाणार आहेत. म्हणजे असं पण ना वेस्ट करण्यापेक्षा याचा फायदा जर होत असेल तर उत्तमच की नाही. तर आता हे गुलकंद जर घ्यायला गेलं तर बरंचसं महाग आहे. तर 500 ते 700 रुपये किलोनं भेटतं आणि तेही चांगल्या क्वालिटीचे म्हटलं तर जास्तीचा रेट असतो. तर अशा प्रकारे घरच्या घरी तुम्ही गुलकंद तयार करून उन्हाळ्यामध्ये किंवा असं जेव्हा तुम्हाला वाटेल तेव्हा सुद्धा हे गुलकंद खाऊ शकता. परफेक्ट गुलकंद आपलं तयार झाले. तर आजची ही गुलकंदची रेसिपी तुम्हाला कशी वाटली ती कमेंट करून नक्की सांगा. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि पूर्ण रेसिपी पाहिल्याबद्दल धन्यवाद. चला तर भेटूया अशाच एका छानशा रेसिपीमध्ये. बाय बाय अँड टेक केअर.